भैया प्लीज आत्या पकडा याला किती आत्या ए बाबा थांब ना गॅस आत्या आता नसतोय देत गॅस अहो कोणी गॅस देता का गॅस आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे पण नाही यांना आधी चहा प्यायचा आहे आत्या ओ आत्या काय ग म्हणलं स्वयंपाक करते ना कशाला आता चहा कर एक कप तलब नाही गेली माझी हा तलप नाही गेली भगुलच ना एवढं भगुल टाकून ठेवी म्हणजे कसं नुसतं उकळायचा आणि यांना द्यायचा 4 टाइम चहा लागतोय 4 टाइम काय म्हणते नाही बनिते स्वयंपाक करायचा पडलाय अजून फार संध्याकाळ झाली अंधार पडन आता अगं काय झालं रेशमे काय कोण गेलं कोण सांग की कोण गेलं अगं काय झालं काय करू आता काय करू अगं काय झालं ताई सांग मला काय होईल कोण अगं सांग की मला कोण बस सांग लवकर थोबड तोंडे सांग माझं कळे तू धडधड व्हायला लागले तुमचं हे धडधड मी सांगितल्यावर तुमचं धडधड होईल सांग की बाय लवकर सांग रेशमी काय झालं हिम्मत व्हायला सांगायची अगं बया सांग की काय झालं गॅस गेला हो नहीं सकता थोबड तोंडाचे तुला म्हणलं होतं जरा बेतानी चालव हा गॅस चालू भांड धुंडी गॅस चालू भगुल धुंडी आणि गॅस चालू तवा धुंडी आता काय करायचं अगं चहा झाला का नाही मी साखर टाकणार होते ए देवा स्वयंपाक कसं करायचं संध्याकाळी आता जिवाळीसाठी बसायचं असं करीत मला सांगत होते डबल टाकी करून घ्या आपली डबल टाकी तुम्ही केली नाही आता सिंगल टाकी डबल टाकी असती तर पुरली असती काही ना काही झालं असतं अगं डबल असू टेबल असू गॅस काय एवढं भरून आणि त्यात का लोक आपल्याला गॅस काहीतरी करावं लागेल आता नाहीतर आपलं काय खरं नाही आता काय खरं नाही आपलं काय खरं नाही आता बुक केलं तरी 25 दिवसांनी टाकी भेटल आता काय करायचं गॅस मला तर ते पार्सल जमत नाही रेशमे पार्सल आता हॉटेल बंद पडले तर हॉटेल नाही तर तुम्हाला काय पार्सल हॉटेल नाही काय नाही काय खरं नाही बाय आता काय रेशमे करायचं असं करू ती गॅसची टाकी आण आपण नाही का ते किलोवर भरून आणू लय महाग आहे तसा त्या आता काय करती खायला तर लागल ना का पोटाला बिबे घालायच्यात चला लवकर आज उचल ती, आण टाकी. आणि ते घ्या त्या चला रेशमे चुंबळ कर डोक्यावर घे डोक्यावर हा मी नाही घेत डोक्यावर जरा अगं अशी कशी न्यायची सायकल नाही काय नाही त्याला गाडीवर आपल्याला पकडता नाही यायचं बाई पुढं तर बसत नाही हे त्यांच्या मित्राला घेऊन हे करत असते तुम्हाला असं पाय टाकून बसता बाय बाय मी नाही बसत तशी त्या टाकी बरोबर मी उतानी पातानी हात पाय मोडायचा दर अगं घे हलकीच आहे डोक्यावर घे चुंबळ आण ना चुंबळ काय खरं नाही बाई काय दिवस आले यांना कळलं नाही आधी काय सगळ्या गोष्टी करावा काय सगळ्या दुनियात चाललंय सगळ्या बातमी सगळीकडे सगळ्या दुनियात पसरलंय गॅसचा प्रॉब्लेम आहे म्हणून भराव नाही का लोकांनी किती किती टाक्या आणल्या असत्या हा मग तो कशा टिपाड्यात भरून ठेवीन का गॅस धरा हा वापरायची पद्धत आहे का तुला हा आता माझ्यावर तुम्हाला सगळ्यांना खायलाच लागत नाही. मी एकटीला खाते आणि मीच एकटी जाडू राहिले त्या दिवशी बघितलं तर तसंच गॅस चाललाय बसा बसा मी केलाय बंद या नाही कळत एका दिवशी राहून जाते मग राहून गेला किती किलो गेला आता त्यो? धरा मग आता गाड्या. कामाला मला नसता आला का? टेन्शन आलंय, धर, धरा. उचल हलकीच आहे दर ए बाया हा चल भेटलं म्हणजे झालं बाई. भेटला तर भेटला भेटलाच पाहिजे हा भेटल नाही तर संध्याकाळी उपाशीच एक तर हॉटेल पण बंद झाले तर
तर हॉटेलवरून खाल्लं असतं. हा पार्सलची तर लय तलब. तुम्ही तरी घ्या डोक्यावर आत्या. अगं मानका गेलाय माझा. चल काय खरं नाही. चल ताडा ताडा पाय उचलून. काय बाई वेगळं हाल झालं ते. कशाचे आता आता बघू दे ना कसं होतंय. लय सोपं वाटत आहे. खुशाल गॅस भेटला नाही काय नाही, तोंड वर करून आलोय बोंबलत परत. मी तुम्हाला म्हणलं होतं नाही भेटायचा. कसा भेटन असं एवढत गेल्यावर कसा भेटन. काय नाही रडत एवढा आताच. महाग गॅस आहे तर काय होणार काय होणार. कोणाला विचारलं तरी हाय का डबल टाकी म्हणून. आता कुणाला बोंबलं ती इथं. विचारा बाई कोणाला पण काय काहीतरी करा त्या, आणि तर गॅस आज आपला अवघड होईल. ते मिसळतायला तरी बोलव. तुम्ही बोलू का मी बोलू. जा ना आत्या, आता गॅस साठी भीक मागावंच लागल. हा मागते ना मी आता. मिसळताई ओ मिसळताई बोला ना. गॅसची टाकी असली तर दे ना एखादी. नाही ना गॅस आहे आता आम्हीच भरून ठेवला आता आम्हालाच लागन. दे की, एक तर करा गॅस भेटाना. करा की मदत. सोन्यासारखे झाले गॅसचे आता. अहो स्वयंपाकाला नाही गॅस चहा सुद्धा नाही झाला. अहो काहीतरी करा. हे बघा काय हाल चालले तर डॉक्टर टाकी घेऊन हिंडू राहिलं गावागाव. कुशाल जर गॅस भेटा नाही. गॅस आहे ना सोन्याहून पिवळं झालंय, म्हणजे सोन्याला कोणी विचारा नाही पण आता गॅसला विचारतोय. द्या ना थोडं एखादी किलो. आता आम्हालाच लागतंय ना. तुम्ही 2 टाक्या भरल्या असतात. तुमचं मोठं घर तुमच्याकडे किती काय असन द्या नाही आता थोडं. संपलं मग आम्हाला पण नाही भेटायची. कोण देईन का. आता त्या एका टायमाला सोनं काढून देते पण गॅस द्यायचं नाही कोणी. हा बरोबर आहे. वापरायचं त्यासाठी अक्कल असावं लागती. आता मागायचं दारूदार जा भीक मागायला. किती टाक्या आणलं तुम्ही. आम्ही ठेवल्यात बाई 2 भरून परत भेटायचे नाही ना. 2 भरून ठेवल्यात. बघितलं का ऐकूनच किती भारी वाटते. 2 टाक्या भरून ठेवल्यात. आणि आपल्याकडे उलसा का नाही एक पण नाही. संध्याकाळी चपात्या करायला येऊ का. नका येऊ बाई तेवढं संपल्यावर. बघितलं का आधी शेजार पाजार असायचा लगेच बनायचे. या ना करा ना. आता हा. कोण नाही म्हणणार या कोणाचं करा. नाही आता. चल रेशमे हा? चहाचं तरी म्हण. हा विचार. लावून घेतलं. चल बोलायच्या आधी दार लावला. आता त्यांना वाटलं त्यांना कळलं असं चहा मागते म्हणून. आता तुमच्या तलपीचं काय करू आता. जाऊ दे आता. मी गॅसवर बसू का. आता गॅसवर बसून काय करशील. चल हे काम करा ना. ही टाकी ठेव घरी आणि बघू अजून कोणाकडे हाय का. का असं चालायचं म्हणजे त्यांना क्यू द्या तरी येईन. ह्या यांना बोलू चला. अश्विनीकडे बघ. हा चला ना चला. काय खरं नाही कोणी क्यू द्या करा नाही काहीच करा नाही. द्यावं गॅस आता लोट हाय का गॅस. गॅस हाय का अश्विनी ताई. रेशमे हा? आवाज दिला तरी हटकून येई नाही ती. गॅसची टाकी बघितली डोक्यावर. बघितली असं काय करू. चला इकडे जाऊ इकडं ना नवीन कोण राहिला आहे ना. आले वाटते. हा आहे का इकडं यांच्याकडे गॅस असन. आवाज दे. ताई ताई या ना इकडे जरा. अहो गॅसची टाकी द्या आम्हाला. इकडे जरा पुढं तर या. अहो हे बघा कशी गॅस आम्ही घेऊन हिंडू राहिलो. त्या इमोशनल अत्याचार करा म्हणजे आपल्याला गॅस इथं 100% भेटणार. हा अहो गॅस नाही आम्हाला थोडा जरा गॅस द्या ना. चहा सुद्धा पिले नाही मी. हा ना आमचा म्हातारा माणूस. आता म्हातारा म्हणू द्या त्या. हा म्हातारा माणूस चहाची तलब झाली. हा. मी तर जॉबला आहे. ह्या गॅस मुळे आमची मेस बी बंद झाली. अरे देवा. मग तुम्ही मेस वरून खाता वय. हो हा आता रेशमी, चल बाहेरून. घरी. काय करायचं आता. काय आमचं जर गॅस आला ना तुम्हाला मी जेवण देईन. बिचारे आपल्याकडून लांबून येते तो. त्यांची काळजी करणं आपलं पण काम आहे की नाही. आम्ही करू हा गॅस काहीतरी. भेटल्यावर हा भेटल्यावर चालेल. नाही तर आम्ही उपाशी न तुम्ही उपाशी. उपाशी आणि हा. बोंबलं नाही राहिलं. चल चल. आवाज द्या ना. दरवाजा ठोका जोरात. हा आता काय करू बाया. दरवाजाची तर आवाज देत नाही ती. यश्विनी आत्या अश्विनी नाही द्यायचं कुणी आवाज. त्यांची मुलगी. मम्मी कुठे आहे. बघ घरात आहे? बघितलं का. मग लहान लेकरं खोटं नाही बोलत. दार लावून बसल्या इकडून. चल. यांच्यावर वेळ नाही यायची का. यांचा गॅस नाही संपायचा. हा तुमचा गॅस संपू द्या तेव्हा मग आमच्याकडेच येतात. हा थोबड माझं फुटलं. गॅस साठी बाहेर दार खोला नाहीत. आता गॅस कोणी मदत करा नाही गॅसला. काय खरं नाही. अहो कोणी गॅस देता का गॅस. मोठ्यानी म्हण मोठ्यानी.
मोठे तुला असंच पाहिजे. हा गॅसची किंमत नाही कळत काय का ते गॅस उद्या सरपणाला नेत असते तुला सकाळीच. सरपणला हा आणि चुलीवर काढायचं सकाळच्या पारी. चुलीवर 2 घास तर चांगले भेटते जीवाला. चल आता कुठं नको बोंबलं थिंडू. खरं नाही रे देवा, काय वेळ आली. अहो कोणी गॅस देता का गॅस? अहो कोणी गॅस देता का गॅस? हा देते घेऊन बसलेत आता गॅस. चल रेशमे गॅसची गाडी. त्या खरंच गॅसची गाडी आहे ना त्या. बापरे बरं झालं देव पावला. गॅसची गाडी. आता पळा लवकर, तुम्ही पळा. हा, बरं झालं गॅस आला, बरं झालं गॅस आला. द्या बरं, टाकी द्या. हमारा भारत का है, हमारा इंडियन का है. काय झालं? तुम्हारे पास टंकी भारत का है, हमारे पास इंडियन का है. बरं झालं. अहो नाव बदली, ते गॅस टाकीवरचं नाव बदलीन. पण असं नका करू द्या. संध्याकाळ त्याला स्वयंपाकाला काही नाही. सगळ्या दुनियाला मागितलं भाऊ, कोणी गॅस द्यायला तयार नाही. अरे भारत आणि इंडिया काय एक नाही का? हा एकच आहे. कसं म्हणलं बरोबर. टंकी एक है लेकिन एजेंसी अलग रहते हैं. एजन्सीचं काय करायचं? आपण भारत के देश, आपला भारत महान. द्या ना प्लीज. नको प्लीज देऊ ना अरे भाई. हे झाकून टाक. दोन टाकी, दोन प्लीज. अरे चहा नाही रे बाई मला. सासू उद्या मला चुलीवर स्वयंपाक करायला लावणार आहे. प्लीज भाऊ देणार रे. तुम्हाला लहान भावासारखा आहे. हा नहीं नहीं नको नको मत. होय, मावशी आहे का मी? तू मावशी मला तू जाईल तू. भैया दो ना. भैया प्लीज. आत्या पकडा याला. आत्या किती बाबा थांब ना. गॅस आत्या. आता नसतोय देत गॅस. बाबा काय करू रे आत्या? एक टाकी काढून घेतली असती. काय कशाचा गेला आता तो कशाचा देतोय रेशमी? ऐ वक्त रुक जा, थम जा, ठहर जा, वापस जरा दौड़ पीछे. गेला. अयो एवढं कोणी मेल्यावर दुःख नाही होत, तेवढं आज झालंय. चल चल आत्या चल घरी. काय करू रे आता? उद्या आहे सरपण. चुलीचे 2 घास खाऊ घाल की रेशमी हाताने. चल तुमच्या मनाजोगत झालंय, पण सगळं तुमच्या मनाजोगत झालंय. तुमच्यामुळे झालंय सगळं. मुंडक गेलं बा. उतरा टाकी, उतरा लवकर. अयो, फेकून फोडूनच टाकीला. अगं धर ना. फोडूनच टाकीन. बिना कामाची टाकी आता. बघ, लागलं माझ्या पोटाला रेशमी. राग काढी ती वेळ. अगं मला भाकर नको आज, काय नको, मी गपचीप आणि झोपण. कोण देणार आहे? देणार कोण आहे? उपाशी झोपायचं सगळ्यांनी. हा आता मी संपवलं का रेशमी? डोक्याची सगळी आग होऊ राहिली. गरम झाले डोकं बघ. नाही एवढं. तुमच्या डोक्यावर कमून नाही घेतली मग? मन का गेलाय ना तर 4 गॅसच्या टाक्या नेईन मी डोक्यावर. बसू का रेशमी याच्यावर? गॅस भरताना त्याच्यामध्ये. काय म्हणली? उद्या सकाळीच उठायचं आणि सरपणाला निघायचं. उठ. काय दिवस आले तर. हुशाल सरपणाला घेऊन आला आता. काय खरंय बाई. अगं मग काय होतंय सरपणाला? मग काय हातपाय घालायचे का चुलीत? हा गॅसचं झालं आता सोन्याच्या वर. सोन्याचा आबाळाला भेडलाय आणि आता गॅसचं तसंच झालं. अजून 6 महिने लागतात का काय? हो काय म्हणतात लढाई चालली तिकडं. लय अवघड बा झालं बाई आता. ही काय मी काय म्हणते, हे कुठं हात तोडायचं सांगा. तोडा आता इथं. हे ठेव कपडा इथं अशी टाक तिथं आणि तोड. ये हे असं पेटवाय घ्यायचं कडा मोडून. हे असं. अगं बाई आम्ही लेकर पाष्टी बांधून रानातून मुळी आणायचो. बरं मी तर म्हणते गॅस ना 6 महिने नाही यावा अजून. हा म्हणजे तुम्हाला लय भारी वाटन 6 महिने. आता चुलीवर करा आणि खा. अगं ते गॅसची काय चव आहे का खायला? चुलीवरलं बग माणसं अजून तंदुरुस्त होत्यान. हातापायात जीव येईन. त्या गॅसने खाऊ जीव याय ना. आणि आईंदे झाल्या बाया बघितलं का? हो असं कडा मोड बरं. असं असं कडा हे असं धरून हे मोड. मी ह्याच्या आधी काय सरपण घ्यायला गेले होते का आत्या? हा?
सोड नीट. हा आता बघ चुलीवरल्या भाकरी. हा शिकली 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 अगं शिकली. जाऊ का मी घरी? कशाला? अगं शिकली की आता सांगायची गरज नाही. तर आणि मला हे बघ हे असं कडा 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 मोड की असं रेशमी तोड हे घे. देवा गॅस लवकर भेटू दे देवा. त्याच्यानंतर लोक आता देवाकडे काय नाही मागणार, गॅस लवकर भेटू दे हे मागणार येत. हा असे नाही म्हणायचे. पाऊस येऊ दे द्यावा, लेकरं होऊ दे द्यावा, हा पोरग होऊ दे, पोरगी होऊ दे. याच्या आधी सगळेच मागत होते. आताच सिच्युएशन नाही मग गॅसला एवढं महत्व चाललंय. तुटत आहे का? धरा. कालच म्हणलं होतं त्याला धार लावून आण, सरपणाला नेईन तिला. म्हणत होता नको मी आणतो. कशाचा 4 दिवस शिंडला. गॅस नाही ना फास नाही. तोड कसा कसा कसं होतंय. हा कष्टाचं जरा नको काम. हा नाटायचं खाटायचं. बघितलं का बरोबर गॅसने आता बायांना आटवून दिलं की काय जुने दिवस. हा रेशमे दर कशी मोडी ते मी बघ. दर दर जोर लगा के, 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 जोर लगा के. बघितलं का तुमच्या मुलं थोबाड तोंडाचे सोडीत असतात का? ह्याच्यात थोबाड गेला असता ना माझं. लय बार दिसला असता, पावडर लागला असता. आता मी करते. वाडा वाडा मला पकडा ना त्या. नाही तर माझ्या बोखंडी पड रेशमी. दिवस आलेत बाई. चला बाहुबली. बाहुबली नाही माहेश्वती. महेशमती साम्राज्यम. कसा आनंद वाटतोय बघितलं का? हा असं सरपान काडी सगळ्यात असं मुरलं पाहिजे. आता अवघड वाटलं का? कोणतीही परिस्थिती आली तरी पण आपण त्या गोष्टीला खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे. दर खालून हात घाल. थांबा ना. बरं आहे बाई काट्याचं सरपण नाहीये. लिंबाचं घे वडकी पारखीने दोन्ही धर ना पदर. आणि इकडे चुंबळ करते ती. जरा बरं झालं बाई घेऊ राहिल्या तर माझ्याकडे नाही देऊ राहिल्या. बरं झालं. काय करा चुंबळ. चला दर कोणाकडं? तुझ्या माझ्याकडं का बोल? हा म्हाताऱ्या माणसाला चालता येईन काय ना गुडगा दुखतय रेशमी. धर. मला कोणी सांगितलं तुम्ही म्हातारा माणूस आहे? नाही मी तरुण आहे. मग तरुणच येत आता तुम्ही जवानच येत. घेते चांगलं. कधी सासूच्या माग असं करावं लागतंय. धर उचल. अगं शंभू टन चल लवकर. उलट चुली चुली नाही चुंबळ द्या लवकर. उलट नाही फिरून घे. फिरून फिरव फिरव. मी कसं फिरवणार? उलट नाही काय नाही होत. उलटन सरपण काय सरपण सरपण आहे. चला चल बाई दिवस आले बाई. चला चला. कोयता घ्या. कोयता हाय हाय. आता तेच लागणार आहे. आता काय खरं नाही. चला चल तडा तडा. एवढं एवढं घेतलंय छटाक भर. त्याला काय नाही लागली. काय खरं नाही. काय दिवस आले. गॅस संपला. कधी विचार नव्हता केला की गॅस असा कधी बंद होईल, असं काय त्याला प्रॉब्लेम येईन आणि माझ्यावर असे काय दिवस येतेन. त्या सगळ्या दुनियामध्ये हे चाललं असेल का? नाही मग अर्धा दुनिया गॅस खाती आणि दुसरी दुनिया काय उपाशी राहते काय? चौकड चाललंय. मुंबई पुन्हा दिल्ली सगळीकडे महाराष्ट्रात अख्ख्या. काय खरं नाही. त्या अश्विनीला त्यांना सांगू नको सरपण कुठं येते का? नाही तर आपल्याला राहायचं नाही. गॅसची टाकीचा भरवसा नाही अलीकड. हा ना. कधी येते कधी नाही. चल सरळ. रोग आला कधी एकदाचा गॅस येतोय असं झालंय.
हा किती दिवस हेच नाटक होणार आहे काय माहित याची बाई. वाट नाही बघायची हो. नुसती सरपण काढायचं आता. एक सासू माग मागच आहे माझ्या शिपटी.